श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. बऱ्याच दिवसांपासून मला एक प्रश्न होता की ताई, संतोषी मातेचं व्रत कसं करायचं हे सांगा. सर्वात अगोदर संतोषी मातेचं व्रत करायचं म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की खूप कडक नियम आहेत, मग ते असं करावंच लागतं, मग ते तसं करावंच लागतं, त्यापेक्षा मग न केलेलेच बरं, किंवा दुसरं करणारा असेल तर बघा विचार कर, खूप अवघड आहे, करणं होत असेल तर कर. मग अशा गोष्टींमुळे काय होतं की इच्छा असून सुद्धा बरेचशा व्यक्ती ज्या आहेत हे व्रत करत नाहीत. पण मी तुम्हाला अगदी माझ्या घरामध्ये केलेलं आणि ज्या व्यक्तीने एका केलेलं आहे त्यांनी मला सांगितलेलं असे 2 अनुभव सांगणार आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील जी काही भीती आहे ती संपूर्ण नष्ट होऊन तुमच्या मनामध्ये या व्रतासंबंधी जे काही प्रश्न तुम्हाला पडू शकतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि अगदी म्हणजे विश्वास आणि श्रद्धेने तुम्ही हे संतोषी मातेचं व्रत करून तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे ती 100% नक्कीच संतोषी मातेच्या कृपेने पूर्ण होईल. तर संतोषी मातेचं हे जे व्रत आहे ते आपण कोणत्याही शुक्रवार पासून सुरू करू शकतो. तर आता बघा मार्गशीर्ष महिना आहे, तर मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही शुक्रवार पासून आपण हे व्रत सुरू करू शकतो. शक्यतो पौष महिन्यामध्ये या व्रताची सुरुवात करायची नाही, फक्त पौष महिना तुम्ही पाळा. आता तुम्हाला करायचं आहे तर मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्रवार पासून करा किंवा पौष महिना संपल्यानंतर येणाऱ्या कोणत्याही शुक्रवार पासून तुम्ही हे करू शकता. अगदी वर्षभरामध्ये कोणत्याही शुक्रवार पासून, फक्त पौष महिना सोडून आपल्याला या व्रताची सुरुवात करायची आहे. हे व्रत कोण करू शकतं? ताई, दादा, लग्न झालेले, न झालेले, मुलं, मुली, अगदी कोणीही हे व्रत करू शकतं. असं काहीच नाही की या व्यक्तीने हे व्रत करावं आणि या व्यक्तीने करू नये. अगदी प्रत्येक जण जो आहे तो हे व्रत करू शकतो. मी खूप जुनी गोष्ट नाहीये, अगदी मला वाटतं म्हणजे 6 महिने पण झाले असतील नसतील, मला आठवत नाही. तर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तर त्यावेळेला जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो बघा, जेव्हा स्पेशल रूम असते तर मावशी येत असतात क्लिनिंगला रूममध्ये. तर त्या मावशी आलेल्या होत्या क्लिनिंगसाठी आणि माझी मुलगी लहान आहे, मग त्यांची पण लहान मुलगी होती, मग ती खेळत होती. मग बोलता बोलता असा विषय निघाला, आता काहीतरी सावीला खायला आणलेला असेल तर त्यांच्या मुलीला देत होते. तर त्या म्हणे की नको, बाहेरचं द्यायचं नाही. मग आपण बोलताना विषय निघतो की का, कशाने, तर त्या म्हणाल्या की माझा वैभव लक्ष्मी मातेचा शुक्रवार आहे. मग त्याच्यावरून पुढे जो संवाद निघाला तर त्यांना म्हटलं, अरे हे तर असं म्हणतात की अवघड असतं, हे तुम्ही करता आणि हे काम करून तुम्हाला हे होतं का? तर त्यामुळे ही माझी 3री वेळ आहे. तर मी म्हटलं की कसं काय, तुम्ही कसं करता, 3 वेळा करताय आणि एवढा अवघड असताना तुम्ही कसं मॅनेज करता? कारण त्या दुपारून बाहेर त्यांचा फूडचा स्टॉल पण होता, मंचुरियनचा वगैरे. तर मी म्हटलं मग तुम्ही मंचुरियन वगैरे करता, त्याच्यामध्ये मला वाटतं टाकावं लागतं, काहीतरी आंबट असतं. तर मग कसं, त्या म्हणे की माझ्या लहान मुलांना सुद्धा सवय आहे की शुक्रवारच्या दिवशी आमच्या घरामध्ये कोणीच काहीही आंबट खात नाही. इव्हन आम्ही ते मंचुरियन सुद्धा खात नाही. एरवी खातात मुलं वगैरे, पण शुक्रवारच्या दिवशी आम्ही खात नाही. मग म्हटलं कसं काय तुम्ही केले? 3री वेळ म्हणजे एखादी वेळ ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी अनुभव असेल म्हणून तुम्ही सलग 3ऱ्या वेळेस हे व्रत करताय. तर त्या ताई म्हणाल्या की बघा, जे शिकलेले वगैरे, आता शिक्षण वगैरे नाही, आई वडिलांनी गरिबीतून लग्न केलेलं, मग नवरा त्यांचा दारू पित होता, खूप गरीब होते ते, असं छोटीशी झोपडी, म्हणजे ऊस वगैरे तोडायला गेल्यानंतर कसं असतं तसं होतं. मग त्यांनी कुठेतरी ऐकलं, हे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत केलं. मग त्यानंतर त्यांच्या मिस्टरांना वगैरे काही बुद्धी आली, मग त्यांनी ते ऊसाचं ते काम सोडून मग ते पुण्यामध्ये आले. मग त्यामुळे पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही एका रूममध्ये राहत होतो, खूप छोटी रूम होती. पण थोडे दिवस नवरा चांगला राहिला, परत मग तो प्यायला वगैरे लागला. मग त्यानंतर त्यांनी परत एक वेळा केलं. मग त्यांच्या मिस्टरांना नोकरी लागली चांगली, त्यांचं दारूचं व्यसन सुटलं. मग त्या म्हटल्या की आम्ही हळूहळू घरामध्ये सगळं सामान घेतलं आणि मग त्या म्हणजे झोपडीतून एका रूम मध्ये आल्या आणि एका रूम मधून त्यांनी नंतर 1 BHK फ्लॅट घेतला. त्यामुळे आता आम्ही 1 BHK फ्लॅट मध्ये राहतो, रेंटवरच राहतात पण फ्लॅट घेतला, सोसायटीमध्ये आम्ही राहतो. आणि मी म्हटलं मग आता हे 3rd टाइम कसं काय करताय? तर त्या म्हणे की आता माझे 3 ते 4च शुक्रवार झालेले आहेत. मग आम्ही 1 BHK मध्ये आल्यानंतर इथे मेंटेनन्स आला, खर्च आला, गोष्टी सगळ्या वाढल्या. मग मला वाटत होतं की मला काहीतरी जॉब लागावा, कुठेतरी काम भेटावं. मी खूप दिवसांपासून सर्च करत होते पण त्यांना मिळत नव्हतं, असं त्या म्हणाल्या. आणि मग त्यांच्या मनात आलं की चला वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करावं, कारण जेव्हा जेव्हा मला प्रॉब्लेम होते तेव्हा मी केलं, मातेने मला प्रॉब्लेम म्हणजे माझा प्रश्न सोडवला आणि मला मार्ग दाखवला. मग त्यांनी 3ऱ्या वेळेस संतोषी मातेचं व्रत केलं
आणि त्यांना तो जो हॉस्पिटलमधला जॉब आहे तो लागला आणि त्या म्हणाल्या की त्याच्यानंतरच मी तिसऱ्या का दुसऱ्या शुक्रवारीच मी मंचुरियनचं तो स्टॉल पण आहे तो सुरू केला, असे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. म्हणजे बघा की अगदी आपण शून्यातून हे करून आपण हे जर व्रत केलं तर अनुभव येतो. आणि दुसरा अनुभव तर माझ्या आईचाच आहे. माझ्या आईला मी 9 वर्षानंतर झालेली आहे, तर माझ्या आईने सुद्धा संतान प्राप्ती व्हावी यासाठी त्या काळामध्ये संतोषी मातेचं व्रत जे आहे ते केलं होतं. तर तुम्हाला एखादी इच्छा वगैरे काही असेल तर तुम्ही करू शकता. हे असे 2 अनुभव. आता संतोषी मातेचं व्रत करायचं म्हटलं तर तुम्ही समजा तुम्ही ताई आहात, तुम्ही जर हे व्रत पकडलं तर तुमच्या घरामध्ये समजा तुमचे सासू सासरे आहेत, मुलं मुली आहेत, तुमचे मिस्टर आहेत, तर प्रत्येकानेच पाळायचं असतं ते म्हणजे आंबट खायचं नाही. ही एक गोष्ट पाळायची आहे. आंबट त्या दिवशी वापरायचं सुद्धा नाही, खाणं तर लांबच गोष्ट आली. प्रत्येकाने घरामध्ये जेवढे मंडळी आहेत त्यांनी हे पाळायचं आहे. हा एक नियम थोडंसं म्हणजे हे होऊ शकतं. आता आपण बघा, आता आम्हाला जास्त गोड आहे आमच्या घरात चालत नाही, जास्त आम्ही आंबट पण खात नाही, आम्हाला तिखट वगैरे असं लागतं, तर त्याच्यामुळे आंबटचा वगैरे प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही जर असं असाल तर त्याचा प्रश्न आहे, पण ज्यांना रोज आंबट ते वरणामध्ये काहीतरी कोकम वगैरे टाकून करतात ना, ते काहीच वापरायचं नाही. लिंबू नाही, दही नाही, ताक नाही, कोकम नाही, म्हणजे आंबटचं जे आहे ते काहीच फक्त शुक्रवारच्या दिवशी रोज आपण खाल्लं तर चालतं, फक्त शुक्रवारच्या दिवशी पाळायचं आहे. आणि हे संतोषी मातेचे जे शुक्रवार आहेत ते 16 शुक्रवारचं आपल्याला व्रत करायचं असतं. पण बऱ्याच ताई दादा 11 शुक्रवारचं पण करतात, पण शक्यतो 16 करावेत असं म्हणजे सांगितलं जातं. 16 तुम्हाला नसतील तर तुम्ही 11 केले तरीही चालतील. पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा आहे की मी 11 करणार आहे किंवा 16 करणार आहे, आणि संकल्प करून तुमची जी काही मनोकामना आहे ती बोलायची. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता. पहिल्या शुक्रवारी संकल्प केला, त्यानंतर पुढच्या कोणत्याही शुक्रवारी संकल्प करायचा नाही, फक्त पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा आणि बाकीचे शुक्रवार करायचे. आणि फक्त शुक्रवार आपण आंबट खायचं नाही, आधीमध्ये आपण खाल्लं तर चालतं, कारण बऱ्याच जणांना हे आता कन्फ्युजन होईल. त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी उपवास कसा करायचा, दिवसभर आपण फळ खाऊ शकतो, दूध व चहा पिऊ शकतो, बाकी असं साबुदाणा भगर हे खायचं नाहीये. आणि संध्याकाळी संतोषी मातेची पूजा, व्रत कथा आणि आरती करून आपल्याला जेवण करायचं आहे. जेवणामध्ये सुद्धा सात्विक, आंबटचा कोणताही काही नसावं आणि जास्त मसालेदार अन्न सुद्धा नसावं. आता फळामध्ये शक्यतो केळी खाण्याचा प्रयत्न करा, कारण बाकीचे पण जे फळं असतात बघा ते थोडेसे कच्चे असलं काही असलं की ते आंबट लागतात. त्याच्यामुळे संतोषी मातेच्या व्रतामध्ये शक्यतो तुम्हाला जर फ्रूट खायचं असेल तर केळ खा. ते कसं थोडंसं जरी म्हणजे रॉ असेल किंवा खूप पिकलेलं असेल तरी ते गोडच लागतं, त्याच्यामध्ये आंबटाचं काहीच नसतं. किंवा तुम्ही अगदी चहा, दूध हे घेतलं तर चालेल, फळ पण बाकीचे फळं खाणं तो शक्यतो शुक्रवारच्या दिवशी टाळायचं आहे. आणि तुम्हाला आता गोळ्या वगैरे आहेत, तुम्हाला नुसत्या फ्रूटवर वगैरे होत नसेल तर मग तुम्ही साबुदाणा वगैरे खाल्ला तर चालेल, पण शक्यतो फळं खावेत असं म्हटलं जातं. आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. पूजा कशी करायची, संध्याकाळी जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची. खाली अष्टकमल दल काढायचं किंवा स्वस्तिक काढायचं, त्याच्यावर हळदी कुंकू, त्याच्यावर एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा. संतोषी मातेचा फोटो तुमच्याकडे असेल तर संतोषी मातेचा फोटो ठेवायचा. संतोषी मातेचा फोटो नसेल तर जे आपलं व्रत कथेचं पुस्तक असतं त्याच्यावर संतोषी मातेचा फोटो असतो, तर ते पुस्तक तुम्ही ठेवलं तरीही चालेल. म्हणजे तुम्ही 2 पुस्तक आणू शकता, एक तुम्ही ठेवू शकता आणि एक आपण व्रत कथा वगैरे वाचण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. या पद्धतीनेही तुम्ही करू शकता. त्यानंतर समोर थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून, आणि साईडला थोडीशी तांदूळाची रास घालायची, त्याच्यावर कलश मांडणी करायची. कलश ठेवायचा पाण्याने भरलेला, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फूल, अक्षदा सगळं टाकायचं. त्याच्यावर आंब्याचे डहाळे ठेवायचे, आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं ठेवायची आणि त्याच्यावर ताम्हण ठेवायचं. नारळ ठेवायचा नाहीये, कलशावर नारळ नाही ठेवायचा, ताम्हण ठेवायचा आणि त्या ताम्हणामध्ये फुटाणे आणि गूळ ठेवायचा आहे आपल्याला त्या ताम्हणामध्ये. आणि बाकी मग सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची, नंतर संतोषी मातेची पूजा करायची. कलशाला हळद कुंकू वगैरे, धूप, दीप, दिवा वगैरे, तर दिवा तर सुरुवातीलाच लावून घ्यायचा, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जी आपण पूजा व्रत वैकल्य करतो ती सफल होतात असं म्हटलं जातं. त्यामुळे दिवा सुरुवातीला, दिवा, धूप, दीप जे काही आहे ते लावून घ्यायचं. आणि ही साधी सोपी पूजा मांडणी आहे. आणि त्या चौरंगावर किंवा पाटावर
पिवळं कापड अंथरायचं आहे आणि शक्यतो तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं ड्रेस, साडी जे काही असेल तो तुम्ही त्या दिवशी घातला तर खूप उत्तम आहे. असं काही कंपल्सरी नाही, पण असेल तर तुम्ही शक्यतो घालू शकता. आणि ही सायंकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी तुम्हाला पूजा करायची आहे. आता जे ऑफिसला वगैरे जातात ताई, मग त्यांना संध्याकाळच्या वेळी जमत नसेल तर तुम्ही सकाळी पूजा करायची, संध्याकाळी आल्यानंतर कथा वाचू शकता, आरती करू शकता. त्याच्यानंतर सात्विक जेवण आपल्याला बनवायचं आहे. वरण, भात, भाजी, पोळी, आंबट काहीही न वापरता त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे संतोषी मातेला पूजा झाल्यानंतर. आणि तोच त्यानंतर आपण कथा वाचायची, कथा झाल्यानंतर आरती करायची. त्या पुस्तकामध्येच आरती दिलेली असते. आणि त्यानंतर हा जो नैवेद्य दाखवलेला आहे ताट समोर, तो नैवेद्य तुम्ही जेवणासाठी, उपवास सोडण्यासाठी घेऊ शकता. आणि याच्यासोबत एक उपाय सांगितला जातो, तो म्हणजे संतोषी मातेची जी आपण व्रतकथा वाचतो तर त्यावेळेला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे फुटाणे आणि गुळ ठेवायचं आणि व्रतकथा ती जी आहे वाचायची. आणि हे जे गुळ फुटाणे आहेत ते आपण दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी गाईला खाऊ घालू शकतो. हा एक उपाय खूप प्रभावशाली मानला जातो. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंही करू शकता. आणि ते गुळ फुटाणे पण नंतर आपण आपल्या घरातील व्यक्तींनीच खायचे आहेत. तर या पद्धतीने हे उपवासाचं करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची आहे, त्याच दिवशी उचलायची नाहीये. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलगा, मुलगी, ताई, दादा अगदी कोणीही हे जे पूजा आहे, हे जे व्रत आहे ते करू शकतात. आता पिरियड्स आले, सुतक आले तर काय करायचं? पिरियड्स आले, सुतक आले तर फक्त उपवास पकडायचा, पण तो काउंट करायचा नाही. पूजा मांडणी सुद्धा करायची नाहीये. उपवास नेहमीसारखा करायचा, आंबट खायचं नाही आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. तुमचे पूर्ण 16 शुक्रवार होईपर्यंत किंवा हे 11 शुक्रवार होईपर्यंत तुम्हाला पिरियड्स असो नसो आंबट शुक्रवारी खायचंच नाहीये तुमचं उद्यापन होईपर्यंत. आणि उद्यापन कसं करावं याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे सांगेलच. अजून एक व्हिडिओ येईल की संतोषी माते व्रताचं उद्यापन कसं करायचं, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल जर मी याच्यामध्ये ते सांगत बसली तर. आणि तुम्ही गावाला वगैरे कुठे गेला तर तिथे तुम्ही उपवास करायचा आहे. फक्त तो जो शुक्रवार आहे तो या 16 शुक्रवार मध्ये किंवा 11 शुक्रवार मध्ये आपल्याला काउंट करायचा नाहीये. शुक्रवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नॉनव्हेजचा तर प्रश्नच येत नाही, त्याच्यामुळे मी सांगितलं नॉनव्हेज तर म्हणजे खायचंच नाहीये, ते तर समजूनच जा तुम्ही. आणि आंबट परत परत सांगते कारण ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणून. आणि बाकी बस एवढंच आहे. आणि दुसरं एक की तुमच्या मिस्टरांना, मुलांना पण तुम्हाला सांगायचं आहे की बाहेर पण आंबट खायचं नाहीये आणि घरामध्ये खायचं नाही, बनवायचं नाही. कारण बऱ्याचशा कमेंट येते, ताई आमच्या मिस्टरांनी बाहेर खाल्लं तर चालेल का? नाही, एक दिवस काहीतरी आपण बघा, त्या देवासाठी करतोय का हे व्रत? स्वतःसाठी करतोय, स्वतःच्या फायद्यासाठी करतोय. मग एक दिवस आपण नियम पाळू शकत नाही, मग आपण आपल्या स्वतःसाठी काय करू शकणार? एवढं जर आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नसेल तर. या पद्धतीने साधं सोपं असं हे व्रत आहे. खूप काही अवघड नाही, फक्त आंबटाचा तो नियम आहे. आणि असं म्हटलं जातं की हे व्रत केल्यानंतर जीही आपली इच्छा आहे, मनोकामना आहे, ती पूर्ण होते. त्यामुळे हे जे व्रत आहे तुमची करण्याची इच्छा असेल तर न भीता, न घाबरता अगदी बिनधास्तपणे करा. आणि सुरुवातीला संकल्प करताना मातेला विनंती करा की माता निर्विघ्नपणे माझ्याकडून हे जे व्रत आहे ते करून घे. 16 शुक्रवार हे व्रत करायचं, 17व्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. तुम्ही जर 11 शुक्रवार केले तर 11 शुक्रवार हे व्रत करायचं, 12व्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे. या पद्धतीने हे व्रत जे आहे ते आपण करू शकतो. श्री स्वामी समर्थ.